नमस्कार मित्रांनो, शिवसेना ठाकरे गट भाजप युती होणार. मुंबईत घडामोडींना वेग सुरू झाला आहे. ठाकरेंना 2.5 वर्ष महापौर पद मिळणार आहेत. चला तर काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाला मुंबई आणि इतर 2 महापालिका वगळता इतर ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महापालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झालं आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच आता सर्वच पक्षांकडून महापालिकेमध्ये आपला पक्षाचा महापौर कसा बसवला जाईल याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संख्याबळाचे आकडे जुळवले जात आहेत. राज्यात काही अशा महापालिका आहेत जिथे सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या योजना सुरू करत आहेत. मात्र आता राजकारणात आणखी एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते. चंद्रपूरमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ आहेत, मात्र तरी देखील काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस विरोधात शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, 2 अपक्ष नगरसेवक आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी 34 जागांचा आकडा पाहिजे. भाजपचे या महापालिकेत 24 नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि अपक्ष 2 असे 10 नगरसेवक होतात. 24 आणि 10 मिळून 34चा आकडा बहुमतांचा आकडा गाठला जात असल्याचं चंद्रपूर महापालिकेत आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आज मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रपूरमध्ये 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेना ठाकरे गटाची ही मागणी मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे. पण यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मागणी 2.5 वर्ष महापौर पदाची होती. आमच्या स्तरावर आम्ही जे शक्य आहे त्याबद्दल आश्वासने दिले होते. त्या संदर्भात एक स्टॅम्प पेपरही तयार झाला होता. मात्र काही लोकांनी शिवसेना ठाकरे गटाला वेगळं आश्वासन दिल्याचा प्रश्न निर्माण झाले आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय होतं हे बघूया असं यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं चंद्रपूर बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.